भगवान रामकृष्ण हरी. भगवान विष्णूंच्या 8व्या अवतारांचा रूपात जो प्रसिद्ध आहे तो म्हणजे वसुदेव देवकीचा कोटी जन्मलेला आनंद यशोदेने लालन पालन केलेला पुत्र, अनेक असुरांचा संहार करता गोकुळवासियांचे इंद्रापासून संरक्षण करण्यासाठी गोवर्धन धारण करणारा, कंसासारख्या दुष्ट राज्याचा अंत करून जरासंधाला 17 वेळा पराभूत करणारा, सुदामाच्या प्रती आत्मीयता बाळगणारा आणि मैत्रीसाठी श्रेष्ठ आदर्श प्रस्थापित करणारा, युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञात अग्रपूजेचा मान मिळून देखील यज्ञात उपस्थित ब्राह्मणांचे पादप्रक्षालन करणारा आणि भोजनानंतर सर्वांची उष्टीपानं काढणारा, महाभारत युद्धात पांडवांना कौरवांवर विजय मिळवून देणारे धर्मसंस्थापक, तसेच कर्मयोगी भगवद्गीतेचा उपदेश करणारे आणि आपल्या यदुवंशात निर्माण झालेल्या दोषामुळे त्यांचाही विध्वंस करणारे श्रीकृष्ण षोडश कलायुक्त पूर्ण विस्तार रूपात अत्यंत पूजनीय असे आहे. भागवत पुराणात तसेच महाभारत या दोनही महाकाव्यांचा नायक कोण असेल तर श्रीकृष्ण. त्याच्या चरित्रावर आधारित सर्व भारतीय भाषांमध्ये उत्कृष्ट भक्ती साहित्याची निर्मिती झाली आहे. श्रीकृष्ण जन्मापूर्वी मथुरेत अंधक आणि वृष्णी गणांचा संघ होता, ज्याचा गणप्रभू उग्रसेन श्रीकृष्णाचे आजोबा देवक याचा मोठा भाऊ होता. कंसाने या गणराज्याला एकाधिकारात बदलले आणि या राज्याला पुन्हा श्रीकृष्णाने गणराज्य बनवले. कंसाचा सासरा जरासंध याने वारंवार आक्रमण केल्यानंतर तो विदेशीयांना देखील आपल्या सहाय्यतेसाठी आमंत्रित करू लागला. तेव्हा मात्र श्रीकृष्णाने विदेशी कालयवनाचा अंत करण्यासोबतच या वृत्तीला आळा घालण्यासाठी अंधक आणि वृष्णी गणांना द्वारकेला स्थानांतरित केले आणि तसेच नंतर जरासंधाला युक्तिपूर्वक पराक्रमी भीमाकर्वी देहदंड दिला. कृष्ण त्या काळातील सर्वश्रेष्ठ राजनीतिज्ञ आणि महायोगीही होता. असा हे भगवान श्रीकृष्ण. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय.